हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पहा, संध्याकाळी बरोबर 4 वाजता व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि आम्ही गेलो होतो गावाकडं। आम्हाला जायचं होतं एक ठिकाणी भेटण्यासाठी, तिथं भेटून झालं, त्यानंतर गावात आलो, पण इतका अचानक पाऊस चालू झाला की आमचा भरपूर वेळ तिथंच गेला। पहा, पाऊस म्हणजे ढगफुटीसारखाच पाऊस झाला होता, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं। जवळजवळ जोराचा 1 तास पाऊस पडत होता, भरपूर पाऊस झाला। त्यानंतर थोडंसं उघडलं, त्यानंतर आम्ही निघालो घरी। पहा, तुम्ही पाहू शकता सगळीकडे पाणीच पाणी असं झालेलं होतं आणि पाऊस पडून गेल्यानंतर निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता। तर पहा, आता आलोय घरी, बरोबर 6 वाजून गेले होते घरी यायला। तर मला करायचा होता स्वयंपाक। आता मला स्वयंपाकामध्ये इथं करायच्या होत्या कोबीच्या वड्या। त्यासाठी एक छोटा कोबी इथं मी किसून घेतला होता, चांगला किसणीवर किसला। तुम्ही हा कोबी मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून घेतलं, तांदळाचं पीठ घालून घेतलं। तांदळाचं पीठ आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे। त्यानंतर लसूण, ओवा, जिरं आणि हिरवी मिरची याचं वाटण तयार करून घेतलं आणि ते मिक्सरला फिरवून घेतलं। हे सगळं वाटण मी कोबीमध्ये घालून घेतलं। त्यानंतर त्या सगळ्या मिश्रणात आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत, हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, त्यानंतर लाल तिखट, मीठ, असे आपले घरगुती सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पिठामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता हे पीठ मळून घ्यायचं आहे। याला पाण्याची गरजच लागत नाही, कारण कोबीला पाणी सुटत असतं। जसं आपलं पीठ बसल तसं त्यामध्ये घालीत राहायचं आणि पीठ असं घट्ट थोडंसं मळून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असा चांगला गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण त्या वड्या वळून घ्यायच्या आणि ज्यांच्याकडे स्टीमर असेल त्यांनी स्टीमरमध्ये त्या वड्या उकडून घ्यायच्या। आता माझ्याकडे स्टीमर नाही आहे, इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि ह्या वड्या तयार करून एका चाळणीमध्ये तेल लावून उकळत्या पाण्यावर ठेवणार आहे। अशा पद्धतीने पाण्याला पण उकळी आली आहे आणि चाळणीला मी तेल लावून घेत आहे आणि मस्त अशा ह्या वड्या जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपल्याला चांगल्या उकडून द्यायच्या आहेत, म्हणजे आतील सगळं सारण शिजून निघलं पाहिजे। यातलं बेसन पीठ आणि कोबी चांगल्या प्रकारे आपलं वाफवून निघला की मग तो शिजला जातो। तर पहा, इथं बरोबर 10-15 मिनिट झालेत आणि त्यानंतर मग आता याच्यामध्ये चाकू घालून पाहायचा, चाकूला लागलं नाही म्हणजे आपली वडी उकडली। वड्या उकडल्यानंतर थोड्याशा गार करून घ्यायच्या आणि नंतर मग त्या वड्यांच्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या। आता ह्या वड्या तुम्ही तेलामध्ये तळून पण घेऊ शकता, नाहीतर मग तव्यामध्ये परतवून पण घेऊ शकता। कशाही केल्या तरी ह्या वड्या खायला खूप छान लागतात आणि कुरकुरीत होतात। आता मी काही तळणार पण आहे आणि काही थोडंसं तेलावर परतून पण घेणार आहे। ह्या अशा छोट्या छोट्या कट करून घेतल्या, एकीकडे तेल तापायला ठेवलंय आणि एकीकडं तव्यात पण मी थोडंसं तेल घालून घेतलंय। ह्या वड्या आपल्याला रंग बदलेपर्यंत मस्त अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत। ह्या वड्या वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट होतात, त्यामुळे खायला पण खूप छान लागतात। आणि कोबीची भाजी जर कुणाला आवडत नसेल त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। आणि आपल्याला पण कधी कधी तेच भाज्या खायचा पण कंटाळा येतो, असं काहीतरी वेगळं केलं म्हणजे सगळेच आवडीने खातात। तव्यावरती जे आपण फ्राय करतो ते अगदी मंद गॅसवर करायचे आणि इथं तेलामध्ये तळताना पण आपल्याला गॅस थोडासा मध्यम आचेवरच ठेवायचा, जास्त कमी पण नाही आणि जास्त फुल पण नाही। तर पहा, आता मस्त अशा माझ्या वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत। वड्या तयार झाल्यानंतर मी 2-3 भाकरी करून घेतल्या आणि माझा स्वयंपाक करून घेतला, भांडे वगैरे किचन सगळं काही आवरून घेतलं।
स्वयंपाक झाला की किचन आवरलं की बरं वाटतं, त्यासाठी भांडे आणि किचन मी लगेच आवरून घेतलं. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी.